sin theta is equal to 1 by 2 into x plus 1 by x, then sin 3 theta plus 1 by 2 into x cube plus 1 by x cube ही व्हॅल्यू फाइंड करायची. ओके, आता पहिल्यांदा जर आपण काय करूया बघा की sin 3 थीटाचा एक्सपान्शन करूया. sin 3 थीटाचा फॉर्म्युला काय बघा, 3 sin थीटा मायनस 4 sin क्यूब थीटा प्लस हाफ ऑफ पुढे व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला एक्स क्यूब प्लस 1 बाय एक्स क्यूब. ओके, साइन थीटाची व्हॅल्यू दिलेली आहे ती पुट करूया आपण. साइन थीटा 1 बाय 2 इंटू एक्स प्लस 1 बाय एक्स मायनस 4 साइन थीटाचा क्यूब आहे इथं, तर या टर्मचा क्यूब होईल 1 बाय 2 चा क्यूब 1 बाय 2 होईल इंटू एक्स प्लस 1 बाय एक्स प्लस लास्ट टर्म किती राहिलेले बघा, हाफ ऑफ एक्स क्यूब प्लस 1 बाय एक्स क्यूब. ओके, म्हणजे पहिल्यांदा आपण साइन 3 थीटाचा फॉर्म्युला यूज केला आणि साइन थीटाची व्हॅल्यू पुट केली. इथं ब्रॅकेटचा क्यूब राहिलेला तो लिहून टाकू. ओके, काय राहील बघा, हे 3 बाय 2 इंटू एक्स प्लस 1 बाय एक्स मायनस हाफ होईल. आणि आता जो फॉर्म्युला तुम्हाला इथे लागेल बघा तो आहे ए प्लस बी चा ब्रॅकेट क्यूब. फॉर्म्युला कसा लिहू शकतो बघा, ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस 3ab इंटू ए प्लस बी. हा फॉर्म्युला झाला. हा फॉर्म्युला इथे यूज करूया. ए क्यूब म्हणजे काय राहणार बघा, एक्स क्यूब प्लस 1 बाय एक्स क्यूब प्लस 3ab दॅट इज 3x इंटू 1 बाय एक्स इंटू ए प्लस बी एक्स प्लस 1 बाय एक्स. ओके, प्लस हाफ ऑफ एक्स क्यूब प्लस 1 बाय एक्स क्यूब. हे पण पुढचं राहिलेलं आहे तसं लिहून टाक. नेक्स्ट स्टेप बघा, 3 बाय 2 इंटू एक्स प्लस 1 बाय एक्स आणि याला ब्रॅकेट एक टाकला बघा, एक्स क्यूब प्लस 1 बाय एक्स क्यूबला ब्रॅकेट टाक. आता मायनस हाफने मल्टिप्लाय करा, मायनस हाफ ऑफ एक्स क्यूब प्लस 1 बाय एक्स क्यूब. एक्स एक्स कॅन्सल होईल, मायनस हाफने परत 3 ला मल्टिप्लाय केला तर मायनस 3 बाय 2 इंटू ब्रॅकेट एक्स प्लस 1 बाय एक्स प्लस हाफ ऑफ एक्स क्यूब प्लस 1 बाय एक्स क्यूब. ठीक आहे, आता बघा हे सिमिलर टर्म्स कॅन्सल होतील का बघा, मायनस प्लस 3 बाय 2 एक्स प्लस 1 बाय एक्स कॅन्सल झालं, मायनस हाफ ऑफ एक्स क्यूब प्लस 1 बाय एक्स क्यूब प्लस हाफ ऑफ एक्स क्यूब प्लस एक्स 1 बाय एक्स क्यूब कॅन्सल झालं. सगळ्या टर्म कॅन्सल झाल्या, आन्सर येईल बघा 0. दॅट इज ऑप्शन नंबर ए इज करेक्ट.